पुण्यामध्ये सोयाबीन खरेदीला 6 दिवसांची मुदतवाढ. आतापर्यंत उद्दिष्टाच्या 5 लाख टन खरेदी कमीच. राज्यामध्ये आतापर्यंत 9,42,000 टन सोयाबीन खरेदी. 6 फेब्रुवारीपर्यंत ही खरेदी सुरू राहील. चंद्रपुरात कुख्यात अजित राजगोंडनं शिकार केलेल्या वाघांचे अवयव फॉरेन्सिक चाचणीसाठी रवाना. वाघांच्या शिकारीच्या प्रकरणामध्ये सरकारकडून एसआयटी स्थापन. माजी सैनिक लालनेई संघ आणि अजित राजगोंड यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार. जवळपास 2 कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याची सूत्रांची माहिती. नाशिकमध्ये सुला फेस्टिव्हलला सुरुवात. आकर्षक विद्युत रोषणाई आणि सोबतीला वाईनचा ग्लास अशा इलेक्ट्रिफाईड वातावरणामध्ये सुला फेस्टिव्हलचा पहिला दिवस पार पडला. महाराष्ट्राचा आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणी यांचा आज शाही विवाह सोहळा. वसंत पंचमीला विठ्ठल आणि रुक्मिणीचं लग्न झाल्याची आख्यायिका. विवाह सोहळ्यासाठी दरवर्षी राज्यभरामधून हजारो भाविकांची उपस्थिती. नागपूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये जलजीवन प्राधिकरणाचे अधिकारी गैरहजर. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्री गुलाबराव पाटील आणि विभागाच्या प्रधान सचिवांना फोन. अधिकाऱ्यांना समज द्या अन्यथा कारवाई करण्याचाही दिला इशारा. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीमध्ये धुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक. बैठकीमध्ये जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा मांडण्यात आला. जलजीवन मिशनमध्ये मोठा भ्रष्टाचार. चौकशीसाठी ईओडब्ल्यू किंवा विशेष एसआयटी नेमणार. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. नाशिकच्या येवल्यामध्ये अवैध धंद्यांच्या संदर्भात छगन भुजबळ आक्रमक. पोलीस अधिकाऱ्यांची केली कानउघाडणी. राज्यामध्ये इतर ठिकाणी काय चाललंय ते इथे घडू द्यायचं नाही. बीडचं नाव न घेता छगन भुजबळ यांची टीका. निवडणुका आल्या की आळंदीला जाता मात्र इंद्रायणी फेसाळली त्याचं काय करणार आहात. अंबादास दानवे यांचा भाजपला सवाल. अमरावतीच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यानं भाविकांना फसवल्याचा आरोप. सूरज मिश्रा हा कार्यकर्ता कुंभमेळ्यामध्ये सोडून पळून गेल्याचा भाविकांचा आरोप. प्रेझरपुरा पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल. रत्नागिरीमधून कुंभमेळ्याला गेलेल्या भाविकांच्या गाडीला अपघात. या अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू तर एकाची प्रकृती गंभीर. नाशिकमध्ये वनमजूर राजेंद्र साळुंखे यांच्या मृत्यूचे तीव्र पडसाद. विविध सामाजिक संघटना आणि नातेवाईकांचा मालेगाव ताहाराबाद रस्त्यावरती रास्ता रोको. दोषींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा आंदोलकांचा इशारा. धुळ्याच्या अवधान एमआयडीसीमधल्या संजय सोया ऑइल कंपनीमध्ये स्फोट. आगीमध्ये एकाचा मृत्यू तर 1 जण गंभीररित्या जखमी. वेल्डिंगचं काम सुरू असतानाच घडली दुर्घटना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.